जळगावात तब्बल 41 कोटी रुपयाचा आर्थिक घोटाळ्याचा आरोप समोर आला आहे. अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. जळगाव शहर महापालिकेचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या संचालकाविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार 1997 मध्ये रस्ते डांबरीकरण प्रकल्पासाठी कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. मात्र कंपनीने सुरुवातीपासूनच चुकीची माहिती देत कंत्राट मिळवले आणि काम वेळेत पूर्ण केले नाही असा आरोप करण्यात आला. कंपनीला देण्यात आलेल्या सुमारे 10 कोटी 35 लाख रुपयाचा मोबिलेशन ॲडव्हान्सचा गैरवापर झाल्याचा संशय आहे. तसेच आवश्यक बँक गॅरंटी देण्यात आलेली नाही. महापालिकेची सुमारे 4 कोटी 71 लाख रुपयाची थकीत रक्कम कंपनीकडे असल्याचे सांगण्यात आले आहे. या रकमेवर 24 वर्षाचे चक्रवाढ व्याज धरण्यात आले असून नुकसान तब्बल 41.34 कोटी रुपयाची थकबाकी कंपनीकडे आली. या संदर्भात अरविंद देशमुख यांनी महासभेत देखील या संदर्भात सभागृहाला ही माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी आज शहर पोलीस स्टेशन गाठत या संदर्भात तक्रार दिली आहे. जळगाव ही नगरपालिका अस्तित्वात असताना अटलांटिका कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून त्यावेळेस या ठिकाणी त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट घेतलेला होता. कॉन्ट्रैक्ट घेतल्यानंतर त्यांनी सुमारे 10 कोटी। झूलेलाल वाटर पार्क आपके लिए लाया है 10 से ज्यादा बड़ी राइड्स, जहां होगा असली रोमांच और रफ्तार, वेव पूल, रेन डांस और लाइव डीजे। सिर्फ पानी की मस्ती ही नहीं, खाने पीने का भी है खास इंतजाम। धमाका ऑफर, बड़ों के लिए 499 और बच्चों के लिए 399 का टिकट के साथ बिल्कुल मुफ्त पॉपकॉर्न, आइसक्रीम और वेलकम ड्रिंक। सुबह का सत्र 11 बजे से शाम 4:30 बजे तक, शाम का सत्र 5:30 से रात 9:30 तक। 3 साल के कम उम्र बच्चों के लिए है बिल्कुल मुफ्त एंट्री। टिकट बुकिंग के लिए संपर्क करें झूलेलालवाटरपार्क.in। पिक एंड ड्रॉप सुविधा के लिए 9890770859। आज ही अपने परिवार और दोस्तों के साथ आइए और इस गर्मी को यादगार बनाइए। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जळगाव। अधिकची रक्कम मोबिलेशन ॲडव्हान्स म्हणून घेतलेली होती. मात्र ही रक्कम ज्या कामाकरता त्यांनी वापरायची होती त्या कामाकरता न वापरता इतरत्र वापरली होती. बँक गॅरंटी सुद्धा त्यांनी त्यावेळेस दिलेली नव्हती आणि हे सर्व काम करत असताना त्यांच्याकडे महापालिकेचे सुमारे आज रोजी म्हणजे त्यावेळेस 4 कोटी 79 लाख रुपये थकबाकी होते. आजही आमचं जे लेखा शाखेत जे रजिस्टर आहे त्या रजिस्टर वरती 4 कोटी 79 लाख रुपये त्यांच्याकडे बाकी येणे दिसत आहेत आणि म्हणून 4 कोटी 79 लाख रुपये 2000 पासून तर आजपर्यंत सरळ व्याजाप्रमाणे या 9% प्रमाणे जर आपण पैसे आकारले तर सुमारे ते 41 कोटीहून अधिकची रक्कम होते आणि इतकी मोठी रक्कम त्या कंपनीकडे येणे बाकी आहेत आणि म्हणून या कंपनीने जी महानगरपालिकेची फसवणूक केली, महानगरपालिका नाही म्हणजे जनतेची फसवणूक आहे. या ठिकाणी जनता जी टॅक्स देते त्या टॅक्सचे कुठेतरी चोराच्या घशात कुठे काही जाते का रक्कम आणि म्हणून मी आता नवनिर्मित महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणूनही या ठिकाणी ही तक्रार दिलेली आहे आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने ज्या ठेकेदाराने ही जळगाव महानगरपालिकेची फसवणूक केलेली आहे ते सुनियोजित एक कटाचा प्रकार आहे आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध आज जळगाव शहर पोलीस स्टेशनला मी कायदेशीर फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल केलेली आहे. कंपनीला नेमकं काय काम केलं होतं, काय कामासाठी कंपनी नियुक्त करण्यात आली? कंस्ट्रक्शन कंपनी आहे. त्या कंपनीने डांबरीकरणाचं काम शहरातलं घेतलेलं होतं. मात्र प्रत्यक्षात काम न करतानाच त्यांनी ती जे ॲडव्हान्स मोबिलेशन ॲडव्हान्स जी रक्कम घेतलेली होती त्या रक्कम ही खरं तर म्हणजे जळगाव शहराच्या विकासाकरता ती रक्कम दिलेली होती. जळगाव शहरातल्या रस्त्याकरता ती रक्कम दिली होती आणि म्हणून ती अपेक्षित ठिकाणी रक्कम खर्ची होणे अपेक्षित असताना त्यांनी अन्य ठिकाणी रक्कम घेतली. वेळोवेळी त्यांना सांगितलं गेलं, वेळोवेळी तक्रार दिल्या, नोटीस दिली महापालिकेने. त्यावेळेस त्यांना नोटीस पण दिलेली होती, कायदेशीर नोटीस बजावलेली आहे. मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता खातूरमात्र उत्तरं देत आतापर्यंत ही कंपनी कुठेतरी आम्हाला गुमराह करते महापालिकेला आणि आज हा जो आकडा आहे
हा कोट्यवधीच्या स्वरूपात आकडा गेलेला आहे. आपण पाहतो की जळगाव शहरामध्ये अनेक प्रश्न, अनेक समस्या आहेत आणि या समस्या सोडायच्या असेल तर पैशांची आवश्यकता आहे आणि म्हणून जनतेचा हक्काचा पैसा या कंपनीने लुबाडलेला आहे, या कंपनीने दाबून ठेवलेला आहे आणि त्या कंपनीकडून हा पैसा मागणी करण्यासाठी या विषयात त्यांची या ठिकाणी फौजदारी तक्रार दाखल केली आहे. जर ते पैसे देत नसेल तर त्यांची मालमत्ता सुद्धा जप्त करण्यात यावी अशी विनंती या ठिकाणी मी केलेली आहे आणि पोलीस निश्चितपणे या सर्व गुन्हेगारी गटाचा शोध घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. किती कोटीची नेमकी फसवणूक आहे? म्हणजे खरं म्हणजे 4,89,00,000 रुपयाची त्यावेळची रक्कम होती आणि आरबीआयच्या नियमानुसार सरळ व्याजाप्रमाणे 9% प्रमाणे आज जी रक्कम होते तर ती होते 41,35,00,000. हो, आता भाऊ, तुमची युती मागणी 20 वर्ष आहे. झाली, 24 वर्ष झाले, आतापर्यंत निदर्शनास आले नाही बाकीच्या नगरसेवकांचे किंवा ऐकलेल्या लोकांचे. तुमच्या कसं काय लक्ष नाही म्हणजे खरं म्हणजे परिस्थिती आपल्याला माहिती आहे. महापालिकेत माननीय महापौर दीपमाळा काळे खूप प्रयत्नपूर्वक काम करतायत आणि अल्पावधीमध्ये आमच्या महापौरांनी लोकांचा विश्वास जिंकलेला आहे. मात्र अधिक प्रमाणात लोकांचं कामं व्हावे याकरता पैसा आवश्यक आहे आणि म्हणून कुणाकडे काही बाकी आहेत का याचा शोध घेतला असता हा प्रचंड प्रमाणात थकबाकी ही संबंधित कंपनीकडे दिसून आली आणि म्हणून मी या विषयामध्ये तक्रार झालोय. आता ते आता मात्र पोलीस अधिकारी इथले जे आहेत सागर शंकी साहेब यांच्या म्हटल्यानुसार माझ्या तक्रारीचं जे निर्धारित वेळेमध्ये ते चौकशी करतील. त्या चौकशीमध्ये काही तथ्य काय आहेत, मी मुळात त्यांना बरेच कागद दिलेले आहेत, तथ्य असलेले कागद दिलेले आहेत. मात्र ऑफिशियल कागद त्यांना महापालिकेतून जप्त करायचे घ्यायचे आणि त्यांची ऑफिशियल कायदेशीर पूर्तता करून त्यानंतरची ती भूमिका होणार आहे. खरं म्हणजे हा गुन्हा खूप मोठा आहे आणि आता म्हणजे हा गुन्हा EOW कडे जाईल का असा एक प्रश्न आहे. तो अधिकार हा पोलिसांचा आहे. त्यांच्या अधिकाराप्रमाणे ते योग्य वापर करून या विषयावर लक्ष घालतील. या प्रकरणामध्ये गिरीश भाऊ लक्ष घालतील. या प्रकरणामध्ये माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांचंही लक्ष आहे. यामध्ये पालकमंत्री महोदय यांचेही आहेत, माननीय राजूमामा भोळे जे आहेत या सर्वांचं या विषयात लक्ष घातलेलं आहे. आमच्या नेत्यांच्या निदर्शनामध्ये ही गोष्ट जेव्हा आणून दिली त्यावेळेस त्यांनाही धक्का बसला की इतकी मोठी रक्कम आपली त्यांच्याकडे बाकी आहे. त्यामुळे नेत्यांचं पण या संबंधी सूचना आहे की आपण महापालिकेचा पैसा जो आहे तो जनतेचा पैसा आहे आणि तो जनतेचा पैशाचा परत आणण्यासाठी आपली भूमिका आहे. या तक्रारीमुळे जळगावात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणात पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी योगेश सुने, नवराज्य लाईव्ह न्यूज, जळगाव.